नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आहे थर्सडे, गुरुवार. तारीख आहे 20 ऑगस्ट. आज मी व्हिडिओ चालू केली आहे आपली ऐरोली टोल नाक्यापासून. आणि ऐरोली टोल नाक्याला मला पोहोचायला फक्त 10 मिनटं लागली, कारण आज ट्रॅफिक अजिबात नाही आहे. कदाचित ऑफिस आवर्स नंतर जर तुम्ही निघालात तर तुम्हाला ट्रॅफिक नाही भेटणार अजिबात. आणि कदाचित आज माहीत नाही, ट्रॅफिक नाही आहे, पण खूप कमी ट्रॅफिक होतं. आणि आता तुम्ही ब्रिजवरती पण बघू शकता, आपल्या खाडीच्या रस्ता पूर्ण मोकळा आहे. लोकांचं कदाचित ऑफिस 9:30ला असतं, त्यामुळे त्याच्या अगोदर पूर्ण ट्रॅफिक असतं. आणि तुम्ही ऑफिस आवर्स नंतर जर निघालात तर ट्रॅफिक कमी भेटतं. जर कोणाला लेट ऑफिस वगैरे कोण जात असेल त्यांच्यासाठी, किंवा ज्यांची सेकंड शिफ्ट असते त्यांच्यासाठी रोड पूर्ण मोकळा भेटू शकतो. पाऊस पण नाहीये. उन्हाळ्यासारखं ऊन लागतंय. तर अजून पुढे बघू, गरम मसाल्याच्या पुढे काय ट्रॅफिक भेटतंय का. तिकडे पण नसणारच, कारण इकडे एवढं ट्रॅफिक नाहीये. मोकळा रस्ता म्हणजे तिकडे पण जाम नसणार एवढं. बेलापूर पनवेल वगैरे ज्यांना जायचं आहे, किंवा आपले कोकणातले जे लोक गावी जात असतील गणपतीत, त्यांच्यासाठी 10 नंतर निघालात तर तुम्हाला हा रस्ता पूर्ण खाली भेटेल. आपला ऐरोलीवाला पूर्ण ब्रिज खाडीचा ठाणे बेलापूर रोडपर्यंत. तसे आपले कोकणकर रोडचे अपडेट ठेवतातच, कधी निघायचं काय त्यांना माहितीच असतं. 1 महिना अगोदरच त्यांच्या रोडच्या स्टडीज चालू होतात. कुठे रोड खराब आहे, कुठे रोड चांगला आहे. तर फक्त आपला मानगाव बायपास चालू झाला तर अजून खूप बरं होईल. काही रोडचे अपडेट्स बघितले होते मी बाकी यूट्यूबर्सच्या चॅनलवरती. रोड अजून तरी काय तयार नाही झालाय, आणि या गणपतीत कदाचित बोलतात चालू होईल, पण काम बघून तरी वाटत नाहीये या गणपतीत पण चालू होईल. पण तो बायपास चालू झाला तर 1-1.5 तास जे मानगावचं ट्रॅफिक भेटतं, 1-2 तास जिथे अटकायला होतं ते होणार नाही. आता कोकणातले रोड पण मस्त झालेत. जे आधी 8-8, 9-9 तास लागायचे गावी जायला, ते आता 5 ते 6 तासामध्ये पोचायला होतं. म्हणजे संगमेश्वर आहे माझं गाव, तर संगमेश्वरपर्यंत 6 तास लागतात. आता इथे एक सिग्नल आहे म्हणून थोडंसं ट्रॅफिक भेटलंय. तर आपण ऐरोली गरम मसाल्याच्या पुढे आलोय थोडं, म्हणजे ऐरोलीमध्येच आहोत. आणि इकडे थोडं आहे ट्रॅफिक सिग्नलमुळे. इकडे गरम मसाल्याच्या पुढचा सिग्नल जो आहे तिथे शक्यतो लेफ्टलाच गाड्या ठेवायच्या, कारण राईटला गाड्या जाणाऱ्या असतात. त्यामुळे राईट लेनला ठेवले तर तुम्ही मागे अडकू शकता.
इथे थोडं सिग्नल्समुळे ट्रॅफिक भेटते. तर सिग्नल सुटलंय. तर आपला ऐरोलीचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर ठाणे बेलापूर रोडला येईपर्यंत जो 5 मिनिटाचा रोड आहे तिथे माझे 15 मिनटं गेले सिग्नल्समुळे. जे सिग्नल आहेत त्यामुळे ट्रॅफिक आहे. बाकी मुलुंड चेकनाक्यावरून मी ब्रिज क्रॉस करेपर्यंत 10 मिनिटात माझं झालेलं. आलेलो मी 10 ते 15 मिनटात. आता आपण ठाणे बेलापूर रोडला आलो आहे. इथे पण रबाळीचा जो सिग्नल आहे तो पण मोठा सिग्नल आहे, त्याच्यामुळे फक्त ट्रॅफिक भेटू शकतं. एवढ्या वेळात थोडा पण पाऊस नाही लागलाय. पाऊस गेलाच आहे. जसं काही उन्हाळा चालू झालाय असं ऊन लागतंय. तसंही श्रावण चालू आहे, त्यामुळे श्रावणातून तर थोडाच पाऊस असतो, रिमझिम. तर सिग्नल सुटलाय. इथून पुढे तर काय जास्त ट्रॅफिक नाही भेटणार. इथून पुढे तर आपला जो रोड आहे नेहमीचा तोच आहे. इन जनरल पण बाकी दिवशी पण रबाळीचा सिग्नल सोडला की पुढे ट्रॅफिक नाही भेटत. ब्रिज पण मोकळाच आहे. एवढ्या काही जास्त गाड्या नाही आहेत, नॉर्मलच गाड्या आहेत. तर मित्रांनो, इथेच आपण व्हिडिओ थांबवूया. एवढंच होतं. ऑफिसला निघालो होतो, ट्रॅफिक नव्हतं म्हणून जस्ट व्हिडिओ बनवला. आपल्या ऑफिस आवर्स नंतर निघालं तर एवढं काही जास्त ट्रॅफिक नसतं रोडला, त्यासाठीच व्हिडिओ बनवला. टेक केअर, टाटा, बाय बाय. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि राईड सेफ, एन्जॉय द राईड. थँक्यू.